करायला सोपी आणि दिसायला पांढरी शुभ्र. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे रव्याची परफेक्ट कुरडई. ज्यांना गव्हाचा चीक काढणं खूप कठीण वाटतं त्यांच्यासाठी ही रेसिपी म्हणजे एक उत्तम कुरडई बनवण्याचा पर्याय आहे. तुम्ही बघू शकता की ही कुरडई किती छान पांढरी शुभ्र अशी तयार झालेली आहे. तिला कोणी म्हणणार नाही की ती रव्याची कुरडई आहे. तर बघू शकतात किती मस्त तयार झालेली आहे. आणि तेलात टाकल्यानंतर ही कशी कापसासारखी छान टिब्बलने फुलते. तर बघू शकता छान कुरकुरीत आणि छान अशी खुसखुशीत तयार झालेली आहे. चला तर मग बघूया की रव्याची कुरडई ही कशी बनवायची. स्किप अजिबात करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. यात काही मी टिप्स पण शेअर केलेल्या आहेत. नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मी बनवलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगत चला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. तर कुरडई बनवायला आपल्याला लागणार आहे रवा. तर रवा घेताना बारीकच रवा घ्या, जाड रवा अजिबात घेऊ नका. तर जेवढा बारीक रवा तेवढा चीक छान तयार होतोय. तर इथे 2 कप मी रवा घेतला आहे. तर या पातेल्यात मी रवा टाकून घेतला आहे. तर त्यात आता टाकून घ्यायचं आहे पाणी. तर रवा आपल्याला छान धुवून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणणार की रवा कसा धुवायचा. तर अशा पद्धतीने आपल्याला छान हाताने असं चोळून घ्यायचा आहे रवा. अगोदर पूर्ण पातेलं फुल पाणी भरून घ्यायचं आहे. हे अशा पद्धतीने म्हणजे त्यातलं घाण पाणी, काही बारीक खळ्याचे कण असतील काय असेल तर ते आपोआप वर येतात, ते निघून जातील. तर आता हे पाणी आपल्याला टाकून जवळजवळ 2 ते 3 मिनटं किंवा 5 मिनटं ठेवायचे आहे. 5 मिनटानंतर तो रवा आपोआप खाली बसतो आणि पाणी वर येऊन जातं. तर अशा पद्धतीने आपल्याला पाणी वरचं काढून घ्यायचं आहे. रवा यायला लागला की पाणी बंद करून द्यायचं. तर आता हे पाणी काढून झालेलं आहे. पुन्हा मी त्यात पाणी टाकते. ही प्रोसिजर आपल्याला जवळजवळ 3 ते 4 वेळा करायची आहे. तर मी ते 4 वेळा केलेली आहे. तर पुन्हा 5 मिनटं साईडला ठेवून त्यावरचं मी सगळं घाण पाणी ते काढून घेते. काही बारीक कण असतील तेही निघून जातील. तर पुन्हा त्यात मी आता पाणी टाकते. अशा पद्धतीने मी धुवून घेते. तर बघू शकता त्यात थोडं काळं दिसतंय. आता तुम्हाला दिसलं की नाही काही माहीत नाही, पण दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर आता मी हे शेवटचं धुवून घेते. 5 मिनटं राहू दिलं आणि मग वरचं पाणी मी आता यात काढून घेते. तर बघू शकतात पाणी टाकल्याबरोबर खाली रवा आलेला होता वरती. तर यातला सुद्धा रवा आपण काढून घेऊ. यालाही 5 ते 10 मिनटं तसंच ठेवायचं. आणि बघा हे असं वरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. रवा तिथं ऑलरेडी खाली आहे. तर बघा, हे बघा रवा दिसतोय, त्यामुळे काढताना रवा थोडाफार त्यात पडून जातो. तर हा इथं रवा मी साईडला काढून ठेवलेला आहे. तर यातच मी तो धुतलेला रवा टाकून घेणार आहे. तर हे अशा पद्धतीने रवा धुवायचा असतो. तर आता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यालाही पाण्याने फुल भरून घेणार आहे. तर आता हे आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे. तर मी हे रात्रीच्या वेळेला करतीये. तर मी हे रात्रभर असंच ठेवणार आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी रवा पूर्ण खाली बसलेला असतो या अशा पद्धतीने. तर हे वरचं पाणी आता आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. आणि हे पाणी आता आपल्याला म्हणजे बदलवून घ्यायचं आहे. हे पाणी काढल्यानंतर पुन्हा दुसऱ्या पाण्याने भरून ठेवायचं आहे. तर ही प्रोसिजर आपल्याला 2 दिवस करायची आहे. ज्या दिवशी भिजत घालतो त्याच्यानंतर 2 दिवस ही प्रोसिजर करायची आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला रात्रीसुद्धा हा चीक धुवून घ्यायचा आहे. जेवढा तुम्ही चीक धुणार, जेवढं पाणी बदलवणार तेवढी कुरडई पांढरी शुभ्र तयार होते. तर हे 3ऱ्या दिवसाचं आहे. मी दुसऱ्या दिवशी तसंच केलं होतं. सकाळी पाणी बदलवलं, सकाळी परत पाणी भरून ठेवलं, परत रात्री पाणी बदलवून घेतलं, परत पाणी भरून ठेवलेलं होतं. तर आता हे 3ऱ्या दिवशी मी सकाळी तुम्ही बघू शकतात पाणी बदलवते. त्याला थोडा आंबूसपणा येतो, जास्त नाही पण थोडाफार येतो. तर त्यामुळे घाबरू नका की चीक खराब झालं, रवा खराब झाला की काय, तर ते होतं. तर आता हे 3ऱ्या दिवशी आता मी हे सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. फक्त चीक व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे, कारण तो खाली दाटसर घट्ट असा बसलेला असतो. तर त्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हा थोडा रवा थोडाफार त्यात दिसतोय, म्हणून इथे एक टिप देते मी तुम्हाला की रवा हा डायरेक्ट वापरायचा नाही. याला अगोदर आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचा आहे.
म्हणजे छान अगदी बारीक पेस्ट अशी तयार होतं. राहिलेला रवासुद्धा भिजलेला असल्यामुळे बारीक होऊन जातो. तर मी तुम्हाला दाखवते किती छान बारीक झाला आहे. हे बघा, छान स्मूथ अशी क्रीम जशी असते ना तसं त्या पद्धतीने तयार झालेलं आहे. अगदी बारीक तयार झाला आहे. अजिबात त्यात रवा नाही आहे. भिजलेला असल्यामुळे छान बारीक झालेला आहे. तर जो अगोदरचा रवा आहे तो पण मी तुम्हाला दाखवते की तो कसा रवाळा आहे, त्यात रवा दिसतोय. तर बघू शकतात, पहिला रवा जो आहे त्यात रवा आहे. म्हणून चीक भिजवल्यानंतर, चीक तयार झाल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये बारीक करूनच घ्या, तर तुमचा चीक अगदी एकसारखा तयार होतो आणि छान एकदम बारीक मऊसूत असा हा चीक आपला तयार होतोय. तर बघा, मी आता हा चीक एका भांड्यात काढून घेते आणि अशाच पद्धतीने राहिलेला जो चीक आहे तो आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. तर मी आता एका भांड्यात काढून घेते. आता अशाच पद्धतीने तोही मी मिक्सरमध्ये फिरवून घेते. तर या अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण चीक मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे. छान स्मूथ असा चीक तयार झालेला आहे. बघू शकतात, दुसराही चीक मी त्याच पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे. तर बघू शकतात, राहिलेला चीक पण मी अशाच पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे. तर मी आता हा चीक त्या पातेल्यात काढून घेते. तर बघू शकतात किती छान मस्त असा चीक तयार झाला आहे. चला, तर आता पुढची स्टेप आपण बघूयात. हा चीक मी जेवढा घेतलेला आहे, 1 पेरू एवढं हे पातेलं खाली आहे. तर पाणीसुद्धा त्याच प्रमाणात घ्यायचं आहे. चीक ज्या भांड्यात तुम्ही मोजणार, जेवढं ते भांडं भरेल तेवढंच पाणी भरून घ्यायचं आहे. तर बघा, ह्याच पातेल्याने मी आता पाणी मोजून घेते. तो चीक मी एका भांड्यात काढून घेतला आहे. त्याच पातेल्याने पाणी मोजून घेते. तर पाणीसुद्धा तेवढंच खाली आहे. तर मी इथे एक तुम्हाला टीप देते की ज्या वेळेला तुम्ही चीक तयार करणार त्यावेळेला नॉनस्टिकचं भांडं घ्या. तर मी ते नॉनस्टिकचा कुकर घेतला आहे. कारण काय होतं, नॉनस्टिक भांड्यात शिजवल्यामुळे ते सोप्या पद्धतीने तयार होतं. भांड्याला जास्त चिकटत नाही, पीठही जास्त वाया आपलं जात नाही. तर आता मी ते पाणी गरम करून घेते. तर पाणी छान गरम झालं की त्यात चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्यायचं आहे. तर बघा, पाणी पण छान गरम झालेलं आहे. तर यातनं मी 1 वाटी पाणी काढून घेणार आहे. जर आपल्याला नंतर पाणी लागलं तर ते कामात येईल, पण जास्त झालेलं नको, म्हणजे जास्त पाणी व्हायला नको, म्हणून 1 वाटी मी त्यातनं पाणी काढून घेतले. लागलं तर मी त्याचा वापर करेन. तर आता मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. तर मी ही जी माझी रई होती वरण घोटण्याची, तर ती रई तुटून गेली, तर मी त्या दांड्याचा वापर करते. हवं तर तुम्ही लाटणाने करा, लाटणाने देखील करता येतं. तर एका साईडने चीक हळूहळू टाकायचा आणि दुसऱ्या साईडने त्या लाटण्याने आपल्याला हा चीक सारखा ढवळत राहायचा आहे. तर बघा, या अशा पद्धतीने आपल्याला चीक टाकायचा आहे. हळूहळू चीक टाकत जा आणि लाटण्याने ढवळत राहा, जेणेकरून चिकाच्या गुठळ्या तयार होणार नाहीत. चीक एकसारखा तयार होईल. तर बघा, असा कंटिन्यू हलवायचा आहे. तर मी पटकन जे डब्याला लागलेला होतं तो चीकही काढून घेतलेला आहे. अगदी पटापट ही प्रोसिजर आपल्याला करायची आहे. तर चीक जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत त्याला ढवळत राहायचं आहे, तोपर्यंत लाटणं हे आपल्याला फिरवत राहायचं आहे. तर बघू शकता किती छान पांढरं शुभ्र असा चीक तयार झालेला आहे. अजून त्याला शिजवायचा बाकी आहे. तर कलर बघा किती छान आहे. कोणी म्हणेल का की रव्याची कुरडई आहे, गव्हाच्या कुरडईपेक्षा भारी रव्याची कुरडई तयार होतेच. तर आता याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर 7 ते 8 मिनटं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्यावर आता झाकण झाकून द्यायचं आणि अधूनमधून त्याला ढवळत राहा. अधूनमधून त्याला चमच्याने फिरवत राहायचं आहे की खाली जास्त चिकटायला नको. बघा, तर अजिबात चिकटलेला नाही आहे. म्हणून चीक तयार करत असताना नॉनस्टिकचा भांडं घ्या, कुकर घ्या. कुकरमध्ये केलं तरी काही होत नाही. तर पाण्याचा हात ओला करून सगळं पीठ आपल्याला एकत्र जमा करायचं आहे, चीक, आणि त्याला आता शेवटच्या स्टेपचं
शिजवून घेऊ. तर मी इथे एखाद मिनटं शिजवून घेतलेला आहे. तर छान पांढरं शुभ्र असा चीक तयार झाला आहे. तर आता चीक तयार झाला हे कसं ओळखायचं तेही मी तुम्हाला सांगते. तर बघा, जर चीक हाताला चिपकत असेल तर समजायचं की चीक कच्चा आहे, आणि जर हाताला चिपकत नसेल तर समजायचं की चीक तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने चीक आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा, चीक गरम आहे तोपर्यंत पटापट कुरड्या टाकून घ्यायच्या, नाहीतर कुरड्या टाकायला खूप कठीण होतं. खूप जोर लावून त्या कुरड्या पाळाव्या लागतात. तर मी ते स्टीलच्या साच्याने पाडून घेणार आहे. तर यात भरून घ्यायचं आहे. तर ते खूप गरम होतं म्हणून रुमाल लावायचं आणि मगच त्यात भरा, हाताला चटका लागतो. तर शेवटी पाण्याचा हात ओला करायचा, त्याला छान आतमध्ये दाबून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पॅक करून त्याच्या छान कुरड्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता कुरड्या किती छान पडत आहेत, अजिबात तुटत नाही आहे. म्हणजे तुमचा चीक छान तयार झालेला आहे. नाहीतर पाडता म्हणजे कुरड्या टाकत असतानाच बऱ्याचदा तो तुटून जातो, म्हणजे तुमचा चीक कच्चा असतो असं समजावं. तर कुरड्याही छान पाडून घ्यायच्या आहे आणि 2 दिवस उन्हामध्ये छान त्यांना वाळवून घ्यायच्या आहे. जेवढ्या कुरड्या छान वाढतील तेवढ्या त्या छान फुलतील. तर बघू शकतात मी अशा पद्धतीने कुरड्या पाडून घेतलेल्या आहेत. छान पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या तयार झालेल्या आहेत. तर बऱ्याच अशा कुरड्या तयार झाल्यात. छान त्याला 2 दिवस वाळवून घेतले आहेत. कलर बघा, छान पांढरं शुभ्र असा आहे. वाळवून सुद्धा अजिबात कलर बदललेला नाही आहे. तर चला आता कुरडे आपण तळून बघूयात. तर मी तेल गरम करून ऑलरेडी ठेवलेलं होतं. तर बघा, आता मी तळून दाखवते. अगदी गव्हाच्या कुरडईच्या दुप्पटीने ही रव्याची कुरडई फुलते. तर तुम्ही बघू शकता की कुरडई किती छान फुललेली आहे. अशाच पद्धतीने मी अजून तुम्हाला कुरडई तळून दाखवते. तर तुम्ही सुद्धा ही कुरडई नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर बघा किती छान फुललेली आहे. तुम्हाला ही रव्याची कुरडईची रेसिपी कशी वाटली तर मला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, कुरडई इतकी फुललेली आहे की जी चिपकलेली होती ते सुद्धा निघून गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने रव्याची कुरडई छान कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होते, कडक अजिबात होत नाही. तर बघा केवढ्या फुललेल्या आहेत. तर तुम्हाला कुरडई दाखवते कशी तयार झालेली आहे. तर या उन्हाळ्यात तुम्ही गव्हाच्या कुरडई न करता रव्याची कुरडई बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.